आजच्या या जगात जिथं स्त्री मागे पडत चालली तिथं तुम्ही पुढे येऊन कोर्टात लढा देऊन त्या हलकट नीच माणसाला आतमध्ये पाठवलं. याच्याबद्दल तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बघा. तेव्हा त्याच्याबद्दल म्या माझ्या पक्षाच्या तर्फे आणि स्वतःहून तुम्हाला विनंती करायला आलोय की तुम्ही आमच्या पक्षातर्फे येत्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभं राहा. मी ऍडव्होकेट विश्वासराव, देवराज राऊतांचा वकील. मॅडम, त्यांचं विल होतं माझ्याकडे, ते वाचून दाखवायला आलं होतं. विल? हो, विल. नमिता, येस सर. आपल्याला लगेचच निघावं लागेल. कुठे सर? नमिता, माझ्या प्रमोशन बरोबर माझी जबाबदारी पण तेवढीच वाढली आहे. आपल्या हातात एक नवीन प्रकरण आलंय, एक नवीन केस. कुठली केस? लुक ॲट दिस फाईल. यात काही ड्रग्ज डीलर्सची नाव आहेत. नार्कोटिक्स डिपार्टमेंटचा असा संशय आहे की याच्याबरोबर काही लोक, गुंड आणि मोठी नावं जोडली गेली आहेत. त्यांच्या विरोधात आपल्याला पुरावे शोधून काढायचे आहेत. मी देवराज मनोहर राऊत पूर्ण शुद्धीवर असताना आणि कोणाच्याही दबावाखाली न येता हे मृत्यूपत्र लिहितोय आणि माझ्या सगळ्या संपत्तीची वाटणी ही मी सांगितलेल्या सूचनेनुसार व्हावी. माझं राहतं घर हे मी माझ्या मुलीच्या नावावर करतोय. तसंच माझ्या बँकेतील रोख रकमेतील 50% रक्कम ही माझ्या मुलाच्या अभिमानाच्या नावावर करतो. काय? हो. हे कसं शक्य आहे? मम्माच्या नावावर काहीच नाहीये. आहे ना, त्यांचं ब्युटी पार्लर, जे ऑलरेडी त्यांच्याच नावावर आहे. मला हे अजिबात मान्य नाही. चला काय? मम्मा, हे सगळं तू कमवलंयस. ह्याची मालकीण तू आहेस. मग ह्याची वाटणी करणारे ते कोण होते? हे पहा, तुम्ही अशा चिडू नका. यात माझा काहीही दोष नाहीये. त्यांनी जे लिहिलंय तेच मी तुम्हाला वाचून दाखवलं. आता हे सगळं तुमच्या मालकीचं झालं. मला ह्यातलं काही नकोय. मला त्यांचा 1 रुपयाही नकोय. अहो, पण कायदेशीर प्रोसिजर ही पूर्ण व्हायलाच हवी ना. पण चला का? त्यांचं बरोबर आहे. तुम्ही तुमचं काम करा. बोल, कोण आहे? 24 तासाची मुदत देतो. 24 तासात तू तुझं तोंड उघडलं नाही ना, तुझं तोंड कायमचं बंद करेन. कळलं? काय ठरवलंयस आता पुढे? घर आणि संसार तेवढ्यातच लक्ष घालायचंय मला, बस बाकी काही नको. पण लोक तसं करू देतील तर ना. म्हणजे अगं, ते कोणतरी आमदार आले होते, कोणते हनुमंत सुर्वे म्हणून. ओ, अच्छा. तू ओळखतेस त्यांना? नाही, ओळखत नाही, पण नाव ऐकलंय. मग काय अगं, ते म्हणतात त्यांच्या पार्टीकडून मी इलेक्शन लढावं. इलेक्शन? अगं, तू पण काय हसतेस? तो आकाशही हसत होता. लढणार का इलेक्शन? अजिबात नाही. मला नाही बाबा जमणार राजकारण वगैरे, आणि मला रसही नाही येतात. का ग? विचार करून बघ, अशी संधी पुन्हा नाही येणार. मीरा, अगं, तू जर निवडून आलीस तर आमच्यासाठी पण कर काहीतरी. मीरा, तू हसू, मला या विषयावर बोलायचंच नाहीये. बर बर बर, नाही हसत. हे पण आपण भेटायचं ठरवूया काहीतरी. हा, नक्की. चल मग ठेवू आता फोन. बर, बाय. बाय. काय तर म्हणे महिला उमेदवार.